फ्रेंड्स, नेहमीसारखी साधी वरई करण्यापेक्षा ना एकदा हा उपवासाचा पुलाव करून बघा. हा आपण वरईपासूनच करणार आहोत आणि मिक्स व्हेजिटेबल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पनीर वापरले प्रोटीन रिच करण्यासाठी. इथे मी 2 वाटे आहे ना भगर घेतली. भगर किंवा सामा राईस म्हणतात किंवा वरई म्हणतात. 2 वाटे घेतलेली आहे. त्यानंतर मिक्स व्हेजिटेबल घ्यायचे जसं की लाल भोपळा, त्यानंतर बटाटा, काकडी आणि प्रोटीन रिच करणार आहोत त्यामुळे मग इकडे पनीर घेतलेलं आहे. तसंही तुम्हाला माहीत नसेल तर एक गोष्ट सांगते की वरई ही प्रोटीन रिचच आहे. सो आता काय करायचं आहे की एका कढईमध्ये ही जी वरई आहे ती नुसती कोरडी आहे ना छानपैकी आहे ना गुलाबी अशी भाजून घ्यायची. भाजून झाल्यावर ती बाजूला काढायची. त्यातच आहे ना 2 ते 3 चमचे तूप घालायचं. त्यात शेंगदाणे आणि काजू तुम्हाला जेवढे हवेत तेवढे घ्यायचे आणि मस्त तळून घ्यायचे. ते बाजूला काढून ठेवायचे. त्यातच 1 चमचा जिरे टाकायचे आणि मिरची आणि आल्याची पेस्ट आहे ना त्याच्यात टाकायची. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. आता इथे मी 2 ते 3 चमचे टाकलेली आहे. कारण वरईला आणि भाज्यांना काही चव नसते. सो थोडा तिखटपणा खूप गरजेचा असतो. ही परतून झाली की आपण ज्या भाज्या चिरून घेतल्या होत्या त्या ह्याच्यात टाकायच्या. थोडं पाणी घालायचं. 2 ते 3 मिनटं वाफ काढून घ्यायची. 50% भाज्या शिजवायच्या आणि त्यानंतर परत झाकण काढून वरई घालून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ आणि 2 चमचे दही घालायचं. दह्याने आपल्या पुलावला खूप सुंदर टेस्ट येते. त्यानंतर मग उकळलेलं पाणी घालायचं. तर इथे उकळलेलं पाणी किती घालायचं तर वरई जेवढी घाल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं. मी इथे 2 वाट्या वरई घेतली सो 4 वाट्या गरम पाणी घातलेलं आहे. मस्तपैकी उकळी आली की त्याच्यात पनीर घालायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं छानपैकी वाफवून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा, झाकण काढायचं आणि तळलेले जे काजू शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत 10 मिनटं झाकण ठेवायचं. कारण का तर आपला मस्त उपासाचा पुलाव जो आहे तो मस्त मोकळा होतो आणि भाज्यांची किंवा आलं आणि मिरचीची पेस्टचं फ्लेवर जो आहे तो उतरतो यासाठी. 10 मिनटानंतर झाकण काढायचं आणि पुलाव गरमागरम सर्व करून घ्यायचा. वरून थोडंसं तूप पाहिजे असेल टाकू शकता तुम्ही आणि त्याबरोबर मस्त एक दह्याची वाटी, गोड लिंबाचं लोणचं. बस मस्तपैकी असा प्रोटीन रिच उपासाचा पुलाव तयार. नक्की या नवरात्रात किंवा इतर वेळेला ज्या वेळेला उपास आहे त्यावेळेला नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.